पाकिस्तान आता यूएई सोबत आज मॅच खेळणार नाही। पाकिस्तान टीम आशिया कप खेळणार नाही। आशिया कप मधून पाकिस्तान टीम बाहेर पडणार ही मोठी बातमी आहे। पाकिस्तानी चॅनल जिओ टीव्हीचा हा दावा आहे। तर क्रिकेट विश्वातून ही मोठी बातमी आहे। पाकिस्तान टीम आता आशिया चषक मधून बाहेर पडणार आहे। यूएई सोबतचा देखील सामना खेळणार नाही। आशिया कप मधून पाकिस्तान टीम बाहेर पडणार आहे। पाकिस्तानी चॅनल जिओ टीव्हीचा हा दावा आहे। टीम इंडियाने पाकिस्तान टीमचा पराभव केला होता आणि आपण बघतोय आता की आशिया कप पुढे आता पाकिस्तान खेळणार नाही। यूएई सोबत जो आज मॅच होती ती मॅच देखील रद्द करण्यात आलेली आहे, कारण पाकिस्तान टीम आशिया कप खेळणार नाही। आशिया कप मधून पाकिस्तान टीम बाहेर पडणार आहे। आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी राजीव कासले आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। राजीव, का बरं हा निर्णय घेतलेला आहे पाकिस्तान टीमने? याच्या मागचं कारण काय आशिया चषक मधून बाहेर पडण्याचं? गिरीश, आताच मिळालेल्या माहितीनुसार जी आपण भारत पाकिस्तान जी मॅच झालेली त्याच्यानंतर भारताने पाकिस्तानच्या खेळाडूंची मॅच संपल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांतरण करण्यास नकार दिलेला। त्याच्यानंतर तो जो रेफरी आहे त्यांना हटवण्याची मागणी भारताने केलेली, पण तो रेफरी हटवण्यास पाकिस्तानने नकार दिल्याने आता त्याने एशिया कपवरच बॅन करण्याचा निर्णय केला। आजची मॅच होणार आहे इंडिया आणि पाकिस्तानने यूएईची मॅच ती न खेळण्याचा निर्णय घेतलेला हा खूप मोठा निर्णय आहे, कारण जर आज खेळली नाही पाकिस्तानचा संघ जर आज खेळला नाही तर पूर्ण आशिया कपमधूनच तो बाहेर होऊ शकतो आणि पूर्ण आजचा त्यांनी एकच विजय मिळवलेला आहे। पुढची जी मॅच आजची जी यूएई बरोबरची मॅच आहे ती जर पाकिस्तान खेळलेली नाही तर मग मात्र त्यांना खूप मोठा फटका बसू शकतो। याचा परिणाम त्यांचा संघ आशिया चषकातून बाहेर जाऊ शकतो। आणि आत्ताच जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार पाकिस्तानचा संघ जी पीसीबी आहे, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड, तो लाहोरमध्ये पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे। गिरीश, राजू, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। क्रिकेट विश्वातून ही मोठी बातमी आहे। आता पीसीबी देखील थोड्याच वेळात माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट करणार आहे। मात्र पाकिस्तानी मीडियाचा दावा आहे आशिया कपमधून पाक बाहेर पडला। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।